नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा प्लॅन झाला आहे रिसॉर्टला जायचा. तर उद्या आहे राकेश दादाचा बड्डे. तर आज फ्रायडे, तर आज रात्री त्याचा बड्डे स्टार्ट होणार आहे. त्यामुळे त्यांनी आजच आम्हाला पार्टीसाठी बोलवलं आहे. पार्टीसाठी आहे त्याची फॅमिली, माझी फॅमिली, त्यानंतर सुवंदन आहे, असे आम्ही तिघंजण आहे आणि आमच्या तिघांच्या फॅमिली आहेत. आणि मी एकटा टू व्हीलरने आलो आहे. आणि सकाळी सॅटर्डेला मला, आज फ्रायडे आहे, उद्या सॅटर्डेला मला लवकर निघायचं आहे, कारण मला 11 वाजता जॉबला पोचायचं आहे. त्यामुळे मी त्या हिशोबाने गाडी घेऊन आलो आहे. म्हणजे ते जरी एन्जॉय करत बसले, मी लवकर निघून जाईन. रिसॉर्ट आहे पेनमध्ये, SP रिसॉर्ट म्हणून रिसॉर्टचं नाव आहे. आणि कमीत कमी 20 एकरमध्ये पसरलेला हा रिसॉर्ट आहे. बघूया आतमध्ये कसा एक्सपिरियन्स आहे. हे खूप वेळा गेलेत. आणि इकडे खास मला सुवंदननी सांगितलेलं की इकडे सॅटर्डेला लावणी असते, सॅटर्डे संडे असं काहीतरी लावणीचे प्रोग्राम असतात, असं काहीतरी आहे. बघूया, पण आज नसणार आहे कारण फ्रायडे असल्यामुळे. पण सॅटर्डे संडेला आलो असतो तर आपला एन्जॉय झाला असता लावणी बघून वगैरे. तर आतमध्ये आलो. आतमधला हा स्पेस आहे. आणि रिसॉर्ट आतमध्ये हा जो गेट बघा, पूर्ण दगडाचा बनवला आहे. पण मला आधी वाटलं आर्टिफिशियल असेल, म्हणून थोडंसं ठोकून बघितलं तर खरंच दगडाचं आहे. आता ते कसं बनवलं आहे किंवा कोणतं दगड आहे हे माहीत नाही, पण एकदम बघा ना, खरंच दगड आहे पूर्ण. पण त्याच्यामध्ये एवढी कलाकारी कशी केली असेल माहीत नाही. गेटसाठी त्यांनी आतमध्येच खड्डा बनवला आहे, त्यानंतर पायऱ्या बनवल्या आहेत, कसं केलं असेल. आणि त्यानंतर एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. खूप दोन्ही साईडला झाड आहेत, पूर्ण कमीत कमी 20 एकरमध्ये पसरले. त्यानंतर इकडे टोटल 6 स्विमिंग पूल आहेत, 5D थिएटर आहे, आणि खूप काही गोष्टी आहेत अशा. आणि एकाच ठिकाणी सगळ्यात तुमची लहान मुलं पण एन्जॉय करतील. पुढे अजून काय तळ्यातले मासे पण काय सांगितलेस ना, ते कुठे आहे तळ? त्यांचं तळ आहे मागच्या साईडला. लास्ट टाइम आलो 2 वर्षापूर्वी आलेलो आम्ही, तेव्हा त्यांनी आम्हाला त्या तळ्यातले ताजे ताजे मासे खायला दिले होते. तो एक एक्सपिरियन्स घेऊया. ते आता अवेलेबिलिटीवर असतं की त्यांनी किती अवेलेबल आहेत मासे, कारण ते शेवटी फार्मिंग आहे. ते नॅचरली आलेले मासे नाही आहेत, ते फार्म करतात, फार्मिंग आहे. इकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 3 नंबर आहेत. आणि नाव सांगा जेव्हा पण कॉन्टॅक्ट कराल तेव्हा. आणि मुंबईच्या जवळ आहे, तुम्हाला खूप लांब पण नाही. घरातून निघालात की मुंबईपासून 1.5 तासात पोचला तिथे. आणि नंतर रिटर्न घरी जाऊ शकता. हो, वन डे आणि स्टे दोन्ही ऑप्शन आहे. हो, इथे पूर्ण डायनिंग एरिया आहे, इथे जेवणाचा बुफे. त्यानंतर इथे टोटल 700 माणसांची कॅपॅसिटी आहे रिसॉर्टची. आता त्यांनी आपल्यासाठी, आज पूर्ण बंद आहे पण आपल्यासाठी त्यांनी चालू केलं आहे. इकडे त्यांचा डायनिंग एरिया आहे, जेवणाचा बुफे वगैरे लागतो इकडे. आणि प्रणाली आणि वहिनी जेवायला ऑलरेडी बसलेले आहेत तिथे. इकडे रूम आहेत, इकडे मालक स्वतः राहतात. तुम्ही रूमचा रेट विचारू शकता किती चार्जेस आहेत, काय आहेत. इथे DJचा आहे वाटतं, नाचू वगैरे शकता. त्यानंतर हा व्ह्यू बघा धबधब्याचा. आणि हे जे आहेत ते सिंगर आहेत, मेल फिमेल दोन्ही आवाजात गातात. संध्याकाळी आपल्याला ते कलाकारी दाखवणार आहेत. त्यानंतर इथे सगळ्या प्राण्यांचे स्टॅच्यू लावलेले आहेत. गेंडा आहे, हत्ती आहे, मगर आहे. आणि मेन हे ओनर आहेत. नमस्कार सर. खूप भारी आहे रिसॉर्ट तुमचा. SP रिसॉर्ट हे नाव यांच्याच नावावरून आहे. SP म्हणजे शरद पाशीलकर. आणि खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे आणि एक नंबर माणूस आहे. मी यांना गेले 10-12 वर्ष ओळखतो. गोरीला बघा केवढा मोठा आहे. त्यानंतर इकडे स्विमिंग पूल आहे आणि सगळ्यात खोल स्विमिंग पूल हा आहे. मामा ते चालू करा ना. आणि हे पण, हा किती डीप आहे? 6 फूट आहे. 4 पासून 6 असं आहे. हां, तुम्हाला प्रॉपर पोहता येत असेल तरच जावा. 1.5 फुटाचा हा स्विमिंग पूल आहे खोल. पाणी क्लीन करायचं काम चालू आहे. आज पूर्ण बंद असल्यामुळे आज क्लिनिंग वगैरे चालू आहे त्यांची. आपल्यासाठी आज त्यांनी ठेवलं आहे चालू. नाही, आणि कोण नसताना येण्याचं कारण हेच की इथे असताना एका वेळी 600-700 लोक आरामशीर इतकं मोठं आहे की एन्जॉय करत असतात. त्यामुळे त्या ह्याच्यात येऊन शूट करण्यापेक्षा निवांत दाखवण्याची जी मजा आहे. हो, हे बघा, आरडाओरड शिवीगाळ करू नये, नाही तर बाहेर हाकलवणार. सगळ्यात महत्त्वाचं इथे बाउन्सर्स असतात. हा काय, त्यामुळे पूर्णाची ही म्हणजे असं हे नाही की फॅमिलीची छेड काढली जाईल, त्रास दिला जाईल, दारू पिऊन कोणी ड्रिंक करून हे करेल असं काही नाही. म्हणजे तुम्ही बिंदास येऊ शकता, फॅमिली बरोबर येताय तर. समोर डायनोसॉर आहे. 12D
12 ते फुल दूर बीर येतो अशी हा खुर्ची हलते बिलते. त्यांना बोल ना जरा नंतर सगळे दाखवा आल्यावर करू ना आपण हा. सुगंध आपण बसतो बसायचं ओके, का? चला, बसू. जागोजागी ना जेंट्स लेडीज साठी टॉयलेटची Toilet, सोय हा. व्यवस्थित आहे आणि चेंजिंग रूम पण हा एक तर झोपाळा चालू केलंय पण ज्यांना गाडी लागते चक्कर येते त्यांनी नका बसू कारण दिवस तुमचा खराब जाईल जर चक्कर आली तर कारण ते लगेच 2-3 तासात जात नाही ती चक्कर दिवसभर राहतं ते डोक्याला हेडेक राहतं. त्यानंतर समोर जो तुम्ही धूर बघताय तो रेन डान्स आहे आणि धूर म्हणजे जो पाऊस वरतून त्यांनी फवारे चालू केलेत त्याचा तो फॉग पसरला आहे जबरदस्त आहे आणि सगळ्यात मोठा हा रेन डान्स आहे इथला. 2 आहेत एक इकडे आणि त्या स्विमिंग पूलच्या इथे होता. त्यानंतर अजून एक हा लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे. हे लहान मुलं तुमची इथेही एन्जॉय करू शकतील आणि समोर अजून स्लाईड आहेत त्याचा एक स्विमिंग पूल आहे तिथेही करू शकतात एन्जॉय. वरती स्लाईड आहेत म्हणजे खूप साऱ्या स्लाईड आहेत. खूप एन्जॉय कराल दिवस एकदम तुमचा मस्त आरामात जाईल ते पण मुंबईच्या जवळ आहेत. गेम आहेत हे वर खाली होतं. मुलं तुमची घाबरत असेल तर रिस्क घेऊ नका. हे तुमचे बड्डे पार्टी लग्न समारंभ त्यानंतर जेवढे काही फंक्शन असतात तेही होऊ शकतात. त्याचे चार्जेस असतील ते किती आहेत त्याचे चार्जेस किती आहेत ते तुम्ही कॉल करून विचारू शकता. हे सगळ्यात मेन बरं लावलं इकडे कारण एवढ्या 700 लोकांमध्ये प्रत्येकजण सांगेल ह्या पक्षाची लाव त्या पक्षाची लाव. दुसरा ग्रुप असेल तर भांडणं होतील इकडे त्यामुळे खास पहिलंच लावून ठेवलंय. इकडे एक वन डे साठी हायेस्ट आकडा किती गेलाय आतापर्यंत वन डे 2200 ओके. नाही तर नॉर्मल डेला आपले 1000-1500 लोक चालू असतात. ओके आणि स्टेला आपल्या एकूण 100 रूम आहेत. ओके 100 रूम आहे टोटल इकडे. कमी 500 लोक आपल्याकडे स्टे करतात. ओके आणि चार्जेस वगैरे चार्जेस आपल्या एसी रूम घेतला तर 2400 रुपये, नॉन एसी 2200 पर पर्सन. त्यात मटन चिकन मच्छी व्हेज नॉन व्हेज दोन्ही ओके इन्क्लूड. इन्क्लुडिंग. ओके आणि फंक्शन वगैरे काय लग्न समारंभ कसं काय. लग्न समारंभ आपल्याकडे असतात, कॉर्पोरेट मिटिंग असतात, शाळेचे पिकनिक. ओके सगळंच होतं. ओके कॉन्टॅक्ट केला तर मग ते आपल्या वेबसाईटवर आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत. कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला लिंक वगैरे सगळं मिळून जाईल. ओके त्यांचं तलाव पण आहे इकडे आणि त्याच्यामध्ये मासे खूप आहेत. त्याचे काही चार्जेस असतात. नाही ते इन्क्लुडेडच मासे जेवणामध्ये. काय बोलतो चकना म्हणून नाही जेवणामध्ये जे मासे मिळतात ते त्यांचे ताजे मासे असतात. ओके तलावातलेच असतात त्यांच्या. सेपरेट ड्रिंक करणार असाल आणि जर चकना वगैरे असं काही पाहिजे असेल तर त्याचे चार्जेस आहेत. ओके विचारून घ्या. आम्ही सांगतोय ते ऐकू नका हो मासे कुठले आहेत. त्याच्यात गोवा पॉपलेट आहे, जिताडा आहे, कोलंबी आहे, ओके पंटूस आहे. पंटूस, गोवा पापलेट, जिताडा, कोळंबी. आपण इथे आम्हाला जे पापलेट दिलेले तू लास्ट टाइम ह्यातलेच होते ना तलावातले. ओके ते लालवाले पिराना. किराणा नाही रे. हा तेच ते पिराना. हो लाल पॉपलेट. लाल पापलेट त्याला पिराना बोलतात ते. आपल्या इकडे टँकमध्ये पिराना म्हणून विकतात ते. अच्छा हा आपल्याला हो. फसवतात ते किराणा म्हणून विकतात. आता सोडले 50,000 मच्छी सोडले आहेत. काय बोलतात बारीक आहेत ते. तेच बोललो ना फार्मिंग आहे ना हे शेवटी. ठीक आहे मच्छी आहे. मच्छी कसं वाटलं जेवण चांगलं. घरी असतं पण तसंच. ओके हे ठेव. द्या आतमध्ये. चला आता पाण्यात जाऊन एन्जॉय करूया. 4:30 वाजले संध्याकाळी. जाऊया अरे परत जाऊया का. या कपडे चटकत नाहीत. पकड
तुला स्विमिंग येते सो डोंट वरी. ये व्हेरी गुड माय बच्चा. वा 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 एक नंबर. मी नाही जाणार. अरे एवढीशी पोरगी जाते आणि हे रेसॉर्टला असल्या शिड्या चढायचाच कंटाळा येतो. एवढा चढायचं आणि लगेच खाली यायचं. वन टू थ्री आल्या. हा उभे राहा नॉर्मल 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 नॉर्मल. काय झालं काय ते सांग. बाकी काय झालं. उभी आहेस ना तुम्ही देवाला घ्या. हे गट्टा पकडायचा सोडायचं नाही. आम्ही सगळे बसलो आहोत आणि एकच आमच्या ग्रुप मधला घाबरट माणूस आहे तो इथे व्हिडिओ काढताय. किरण पासने. काय फास्ट आहे थोडंसं तर आहे प्रणाली. अरे मजा येते किरण. आम्ही पोरांना उतरून तिला फुल स्पीड मध्ये फिरूया. ऋषिकाला बघा भाई ये भाई मला भीती काय वाटत. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि वडे आलेत आपल्याला. वडापाव आणि चहा. ओके. हे कुठून आणलंय. कितीला भेटलं. बक्षीस आहे. कितीला भेटलं आणि ओके वॉटर. ओके घरात वर खाली जायला लागणारा वेळ आणि श्रम. आता लिफ्टने काही सेकंदातच तरी माणूस म्हणतो वेळ नाही. बँकेच्या रांगेत तास थांबणारा माणूस आता मोबाईल वरून काही सेकंदात पैसे पाठवतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही. ऍक्टिव्हा चालवताना एका हातात हँडल तर दुसऱ्या हातात मोबाईल. बर्गमॅन चालवताना एका हातात हँडल तर दुसऱ्या हातात मोबाईल. कारण थांबून बोलायला वेळ. ट्रॅफिक जाम झालं की 2 लेन ओलांडून तिसरी तयार करतो. रॉंग साईडने जाताना ट्रॅफिक जाम झालं की 2 लेन ओलांडून तिसरी तयार करतो. कारण माणसाला वेळ. पुस्तक वाचायला वेळ नाही. आई वडिलांना फोन करायला वेळ नाही. निसर्गात रमायला वेळ नाही. पण IPL साठी वेळ आहे. नेटफ्लिक्स साठी वेळ आहे. सटरफटर रील्स साठी वेळ आहे. राजकारण्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे. पण तर बड्डेला 1 मिनिट बाकी आहे फक्त. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. अरे बापरे काय आहे काय आहे. हो सिल्वरचा कडा. हा बसेल असं मला वाटत नाही. बसणार बघूया काय देऊन टाकताय. बसला वा वा वा. कधी घेऊन आली. सरप्राईज असतं ते. कधी घेऊन आली काय घेऊन आली चालेल.
छान आताच आता केक कट करायचा तोपर्यंत येशील तू.